कॉन्करिंग इल्युजन्समध्ये तुमचं स्वागत आहे. आजची खरं तर ही शाळा आहे ती पालकांची शाळा आहे आणि विषय आहे मुलांचा स्क्रीन टाईम, मुलांचा मोबाईलचा वापर. मुलांच्या हाती मोबाईल आला आहे आणि पालकांची चिंता वाढलेली आहे. तर काय वाटतं तुम्हाला किती वेळ मुलांना मोबाईल दिला पाहिजे आणि मुलांना मोबाईल देणं योग्य आहे का? मी हे म्हणेन की चिंता ही कशाची आणि काम तर आपल्या अगोदरची किंवा त्याच्या अगोदरची पिढी किंवा त्याच्या अगोदरची पिढी चिंता करत नव्हती का? करत होते. परंतु तरी पण एक मोठ्या प्रमाणात एक निश्चिंतता असे. का असे? त्याचं कारण जीवन फार बदलत नव्हतं, पण तंत्रज्ञान जसं प्रगत होत गेलं आहे आणि त्याची गती ज्या पद्धतीने झपाट्याने तंत्रज्ञानामध्ये बदल होत चाललेले आहेत, आज माणसाला म्हणजे समाजात राहणाऱ्या ह्या माणसाला त्याला कोपअप करायला वेळच मिळत नाही आहे. आज आपण बघतोय, आपणही रोज इंटरनेटवरती मोबाईलवरून इंटरनेटवरून काही ना काहीतरी सर्फिंग, रोज नवीन काही ना खाट चालू आहे आणि नेहमी काहीतरी नवीन इतकं झपाट्यानं की आपण त्या वेगाला आपण पकडूच शकत नाही आहोत आणि त्या वेगाने पळायचं म्हटलं तरी शक्य होत नाही आहे. अशा वेळी या वेगामध्ये, इतक्या प्रचंड वेगामध्ये कसं जगायचं याचं काही सूत्र कुणालाच माहिती नाही आहे. हो. आणि आपण कशाला घाबरतो? जर मला हे माहिती आहे की एका ठिकाणी जायचं आहे, ते ठिकाण मला माहिती आहे, त्या प्रवासाचा रस्ता मला माहिती आहे, त्या प्रवासात कुठे कुठे काय काय असतं हे सगळं मला माहिती आहे, तर मी निश्चिंतपणे जातो. पण अशा ठिकाणी मला जायचं आहे की ज्या ठिकाणी मी कधी गेलो नाही आहे, अशा ठिकाणी मी चाललो आहे, तर तो प्रवास अनिश्चिततेने भरतो. आपल्याला भीती वाटते, एक प्रकारचं दडपण येतं. जो चाललाय त्यालाही येतं आहे, जे मागे थांबलेत त्यांनाही येतं आहे. अशा या प्रवासात आम्हालाच माहीत नाही पुढे काय आहे आणि आमची मुलं जी आत्ताच कोवळ्या वयात आहेत, ते कसे काय कोपअप करू शकतील? ही एन्झायटी, ही भीती, पुढे असलेल्या ज्या अनिश्चिततेची भीती आणि तीही या झपाट्याने वेगात बदलणाऱ्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, ही भीती अतिशय असणं हे अतिशय रास्तच आहे, साहजिकच आहे. तर त्यामुळे भीती आहे. हां, पण मग मोबाईल दिला पाहिजे की नाही मुलांना? आता याच्यावर उत्तरं वेगळी मंडळी वेगळी देतात. कुणाकडेच उत्तर नाही आहे खरं तर. पण मग पालकांनी ठरवायचं आहे की तुम्ही आपल्या मुलांना या जगतात आणलं आहे, जन्माला तुमच्यामुळे आलेली आहेत, त्याला थोडंच माहिती आहे. तो एक प्रयोग आहे त्याच्यासाठी सुद्धा, तुमच्यासाठी सुद्धा प्रयोग आहे. त्याच्यासमोर कोणते प्रसंग येणार आहेत कुणालाच माहीत नाही. सो कुठलंही आयुष्य कसलंही, विथ मोबाईल, विदाऊट मोबाईल, या जन्मात, ह्या दुनियेतलं किंवा आधीच्या पिढीतल्या दुनियेतलं किंवा त्याच्याही आधी, प्रत्येकाने आयुष्य जे जगलेलं आहेत हे नेहमीच मोठ्या प्रमाणात पुढे काय होणार आहे कुणालाच माहिती नाही अशा पद्धतीनेच जातो ना. हो. काही पॅटर्न्स माहीत होते, आता इथे पॅटर्न्स माहीत असलेले पॅटर्न्स नाही आहेत, कमी आहेत. पण म्हणून काय, जगणं तेच आहे. जर्नी इन टू द अननोनच आहे. मग आपणही त्याच्यासोबत प्रवास करावा, कारण करायलाच लागणार आहे. तुमचं आयुष्य मोबाईलशिवाय राहू शकत नाही. नाहीतर तुम्हाला कुठेतरी अगदी आड रानात जाऊन जंगली राहावं लागेल, अशी परिस्थिती आहे. तुम्ही गावात राहताय, खेड्यात राहताय का शहरात राहताय, आता तो त्यामध्ये काही फरक नाही आहे. सगळं इंटरनेटने जुडलेलं आहे. मग जर इंटरनेटने जुडलं आहे तर इंटरनेट आहे काय? एक साधन आहे. साधनाचा सदुपयोगही होऊ शकतो, दुरुपयोग होऊ शकतो. तो साधनावर अवलंबून नसून आपल्यावर अवलंबून आहे, आपल्या समजेवर अवलंबून आहे. मुलांबरोबर संवाद करा, त्यांच्यातील समज डेव्हलप होण्यासाठी योगदान द्या आणि या तंत्रज्ञानाचा, या साधनांचाही वापर करू द्या. हा एक मार्ग असू शकतो. दुसरा मार्ग याच्यापासून अलिप्त राहा.
पण अलिप्त राहिलात म्हणजे या संपूर्ण जगतापासून तुम्ही फेकले जाणार आहात. तुम्हाला फेकले गेलेलं चालणार असेल तर ठीक आहे, तो मार्ग आहे. याचे फेकले न जाता आपण त्याच्यात जर घुसलो तर त्याचे फायदे आहेतच, तोटेसुद्धा आहेतच. त्याचा योग्य जर वापर करून घेतला तर फायदेच फायदेत, अयोग्य वापर केला तर तोटेच तोटेत. पण मुलांना ही समज नसते की आपल्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय, किंवा कळत नसतं मुलांना, असं जनरली पालकांचं म्हणणं असतं. मग आता हे हे जे डिव्हाइस आहे याच्याबद्दल काय, कसं हे मी करावं? परत सांगेन, हे डिव्हाइसचा इश्यू नाही आहे. हा इश्यू अनसर्टन्टीचा आहे. आपल्या आईवडिलांना आयुष्याचा 70-80% भाग सर्टन होता. आपल्या आईवडिलांना म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की त्याच्याही 1-2-3 पिढ्या अगोदरचा सर्टन होता. 2-3 पिढ्या अगोदर म्हणजे काय, तर मे बी घोडागाडी होती, घोडेस्वार होते, कार नव्हती कोणाकडे. त्याच्यानंतर मे बी पहिल्यांदा सायकल आली. सायकलला सुद्धा घाबरलेत लोक, सायकलला बघून पळून गेलेत लोक. हो. तर ती एन्झायटी सिमिलर आत्ता पण आहे. पण आता तंत्रज्ञान ज्या झपाट्याने वाढतंय, असं समजा की त्याचं प्रपोर्शन उलटं झालं आहे की 20% माहिती 80% माहीत नाही. मग आजची जबाबदारी पालकांची अशी झालेली आहे की तुम्हाला सुद्धा तंत्रज्ञानापासून लांब राहून चालणार नाही, त्यात घुसावं लागेल. रोज नवीन नवीन काय येतं याच्याबाबत तुम्ही अपडेटेड स्वतःला करणं आवश्यक आहे, तरच अपग्रेड व्हाल आणि अपडेटेड राहाल तर अपग्रेड व्हाल. आणि मग त्याच पद्धतीने मुलांशी संवाद जर केला तर मुलंसुद्धा अपडेटेड होत जातील, अपग्रेड होत जातील. कशाचे डूज अँड डोंट्स यामध्ये प्रत्येक तंत्रज्ञानाचा काय वापर कसा झाला तर काय फायदा होतो आणि काय केलं तर काय तोटा होतो याचे हे डिस्कस मोकळेपणाने करा. तुम्हाला एखादं असं वाटतं की हे त्यांनी बघू नये, ते मुद्दाम दाखवा आणि म्हणा की ह्याचा असा अर्थ होतो आणि हे परिणाम होतात. याच्याबद्दल तू पूर्ण जाणीव राहा. त्याला समजच नसेल तो म्हणतो मला नाही बघायचं आता, तो म्हणत हे नाही मला हे बघायचं. ठीक आहे, मग ते काय बघतो ते तुम्हाला लक्षात आहे. हळूहळू तो इकडेही बघतोय, तेही बघतोय, तेही बघतोय, तर तो काय बघतोय ह्याच्यात बरोबर तुम्ही त्याच्यासोबत असायला हवं आहे. याचा अर्थ तो चेक आहे का एक प्रकारे किंवा विजिलन्स आहे का, तसं नाही. त्याला दाखवा, स्वतःहून दाखवा, तो काहीतरी दाखवेल. तो काय बघतोय ते बघा, तो काय बघतोय, अशा पद्धतीने हा संवाद. आणि मग त्याची समज याच्यातून तयार होते. त्यानंतर हळूहळू जी त्याची लगाम आहे ती हळूहळू सोडून द्या. तुम्हाला कायमस्वरूपी ते धरून ठेवायची गरज नाही. त्याला एक एक लिटमस टेस्ट आहे की याच्यातून काय नक्की बघायचं आहे हे त्याला समजायला लागलं आहे की हळूहळू ते त्याचा जो सारखं सांगत राहणे त्याची गरज नाही आहे. हां मला हे माहिती आहे, हां कळतं आहे, हां रे हो की बरोबर आहे, हां असं वापरतोय ते बरोबर आहे. अशा वेळी पुढे जाऊ देत. त्याला टप्पे आहेत, ते टप्पे तुम्ही तयार करा, थांबवू नका. हां आणि एखाद दुसरी गोष्ट काहीतरी विचित्र आली जी तुम्हाला भीती वाटते की आत्ता हे बघणं योग्य नाही आहे किंवा हे यात पडणं योग्य नाही आहे, मग त्यात काही असू शकतं. पॉर्नोग्राफी असू शकते किंवा असे काही गेम्स असू शकतात जे सुसायडल मोडवरच घेऊन जाऊ शकतात. इतकंच नाही, फिलॉसॉफी सायकोलॉजीसुद्धा अशा काही वाचायला लागला आणि त्याचा परिणाम त्याच्यावर कळला किंवा असे काही प्रयोग स्वतःवर करायला लागले जे की आत्मघाती असू शकतील किंवा कुणाचाही घात करू शकतील. तर मग त्याच्याबरोबर ते काही चाललं आहे त्या बाजूला, तर ते तुम्ही तिथं असाल तर तुम्ही त्याला ते दिशा देऊ शकता संवादाने. तुमचं मूल तुमचंच ऐकतं आहे, भरोसा आहे त्याचा. तर भरोसा आहे तर त्याचा गैरवापर करू नका, त्याला अज्ञानात फेकू नका, त्याच्याबद्दल ज्ञानी करा, विवेकी करा. प्रत्येक जीवाला किती ते लहान असेल जीवाची भीती असते, ती शिकवायची गरज नसते, हे नक्की आहे. तरीसुद्धा मला अंदाजच नाही की पुढे कड्यावरून खाली खोल आहे दरी, हे मला माहीतच नाही आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्ही तिथे ऑब्झर्व करा, त्याच्यासोबत राहा, निरीक्षण करा. समजा दिसतंय तुम्हाला तर सांगा की इथे पुढे बघा दरी आहे, खाली पडला तर काय होतं बघ, हे बघ हे टाकून बघ काय, अरे बाबा हे भयंकर आहे. तसं ह्याचं होण्याची शक्यता आहे. तशी उदाहरणं ऑलरेडी झालेली आहेत समाजात काही, तर ती उदाहरणं दाखवा, सांगा, शेअर करा. याने त्यांच्यात ती समज तयार होईल. नाही तर समज कशी तयार होणार.
मूल लहान असतं, त्यांची समज अजून डेव्हलप नसते, पण डेव्हलप करायचं आहे. तेच तर काम आहे पालकांचं किंवा मोठ्यांचं, की समज तयार करणं. समज अजून तयार नाही म्हणून त्याला जरा लपून ठेवा, दडवून ठेवा, सगळं त्याच्यापासून लांब ठेवा. मग समज कशी तयार होईल? 18 वर्षांचं झाल्यावर समज तयार होईल आपोआप नाही. उलट ते एक्सपोजर द्या, त्यातलं तो काय कसा वापरतोय बघा आणि त्याला गाईड करा, मार्गदर्शक करा. हे हे एक झालं सर. पण एक टेक्निकली आणखीन एक असं आहे की इन्फ्रारेड किंवा वेव्ज आहे त्याच्यामध्ये, आणि ते टेंडर वय जे असतं त्या वयाला ते मारक जास्त असतात. ब्लूटूथचं डिव्हाइसबद्दल असेल किंवा सिग्नल्स आहेत मोबाईलचे, त्याचा तो परिणाम काय होतो, आणि डोळ्यांवर पुन्हा स्क्रीन टाइम जो बघतो त्या डोळ्यांवर परिणाम होतो, याच्याविषयी काय करायचं? हे बघा, लहान मुलं तेवढी नाजूक नाही आहेत जेवढी म्हातारी आहेत. अच्छा. सांभाळणं म्हाताऱ्यांनी पाहिजे, लहान मुलांनी नाही. कसं काय? सगळं ताजं असतं, सगळी इंद्रिय मजबूत आहेत, नवीन आहेत, ते ॲब्सॉर्ब करण्यासाठी तयार आहेत सगळ्या गोष्टी. ठिसूळ नाही झालेलं शरीर, ते उलट नवीन नवीन आघात घेण्यासाठी सुद्धा तयार आहे आणि तयार होत चाललं आहे. आता हे करत असताना तरीसुद्धा प्रत्येक लेवलचा एक अतिरेक असतो, तो होत नाही ना हे चेक करा. हे सांगा की हे तू वापरू शकतोस, परंतु कुठपर्यंत? डोळ्यात ताण आला तर डोळ्यातून पाणी यायला लागतं, असं व्हायला लागतं. एवढं करायची गरज नाही. जसं मी पण तेवढं करायला होतं, माझ्याही डोळ्यावर ताण येतो, सेम त्यांच्या डोळ्यावरही ताण येतो. मग मी समजा ते करत राहिलो तर मला दुष्परिणाम होणार आहे, तसंच त्यांच्यावरही होणार आहे, लहान मुलांवरही होणार आहे. मग मी काय करतो? ताण यायच्या अगोदर थांबतो. हे उदाहरण त्याच्यासमोर राहू दे का सतत, ते तुम्हाला ऑब्झर्व करून शिकतंय. अरे बापरे, आता खूप झालं, बराच वेळ झाला, आता थोडा विश्रांती घ्यावीशी वाटते, डोळे सांगतायत मला, असं बोला त्याच्यासमोर आणि तुम्ही बंद करा. एक 10-15 मिनटं, अर्धा तास, म्हणजे जरा रिलॅक्स होतो, जरा पडतो, मग थोड्या झालं मग हे काम करतो. तुम्ही काय करताय त्याच्यासमोर? तुम्ही डोळे फाडफाडून ते बघत राहिला आहेत, लॅपटॉपवर काम करत राहिला आहेत. चहा घ्या, कॉफी घ्या, झोप उडवा आणि मग काम करताय. मुलं बघतायत ते. मुलं तुम्ही जे पुस्तकातून त्यांना शिकवताय किंवा शाळेत शिकवलं जातं ते शिकत नाही आहेत मुलं. हा गैरसमज आहे शाळांचा आणि शिक्षण आणि समाजाचा. मुलं तुम्ही जे तुम्हाला ते पुस्तकं दिलेली आहेत ते वैतागून ते पूर्ण करतायत आणि त्यातलं काहीही ठेवत नाही आहेत. ते परीक्षा झाली की सगळं गळून टाकतात सगळं बाहेर. ते काहीतरी वेगळं शिकतायत. त्यांचं निरीक्षणातून जे आहे त्या गोष्टी ते बघतायत आणि तेच शिकतायत. ते नेहमी व्हेरीफाय करतायत, चेक करतायत, ऑब्झर्व करतायत प्रत्येक मूल, आणि विदाऊट एनी काय म्हणू अपवाद. सगळी मुलं निरीक्षणातून शिकतायत. आपल्या आजूबाजूचे जे गुरुतुल्य आहेत, जे गुरुवर्य पण आहेत, ते काय करतात हे ते बघतायत. आपण कुणाशी कसे बोलतो हे ते बघतायत. वडील आणि वडीलधारे लोक काय करतात, कसे वागतात, एकमेकांशी कसे वागतात, तसे ती मुलं एकमेकांशी वागायला लागतात. मुलांना मोबाईल ज्यावेळेला आपण देतो किंवा दिलेला असतो त्यावेळेला जे कॉन्टेंट ते जे कन्झ्युम करतात, बघतायत, माइंडलेस कॉन्टेंट असतो तो. आणि असं एक समज समाजामध्ये आहे की असा कॉन्टेंट बघून बुद्धी मंद होते किंवा काय बरं त्याच्यावर गंज चढतो आणि नम होऊन जाते, असं काहीतरी वापरला जातो टर्म. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? हे रिलेटिव्ह आहे. लहान मुलांसाठी मोठ्या माणसांचे टॉपिक्स हे माइंडलेस आहेत. मोठ्या माणसांना लहान मुलांचं सगळं जे काय चालतं ते माइंडलेस आहे. लहान असतात तोपर्यंत ते माइंडलेस असून सुद्धा त्याचं कौतुक करतात, ते हसतात, गंमत घेतात, मजा करून घेतात. पण ते किती दिवस घेणार ते? तोचपणा त्यांना वैताग लवकर येतो नंतर. म्हणजे 9चे 9 दिवस लहान मुलांसाठी मोठ्या माणसांचे लवकरच संपतात. लहान मुलं अजून हळूहळू वाढत आहेत, त्यांना त्यातच रमायचं आहे, त्यात रेंगाळतात. आणि मग आपलं मूल हे असंच राहील का आयुष्यभर, ही भीती वाटायला लागते. बरोबर, एका स्टेजमध्ये जसं लहान मुलं कुठेतरी ते अगदीच लहान मुलं असतात ते बेबी टीव्ही बघत राहतात. हो,
4-4 तास 8-8 तास ते बघू शकतात आणि ते रोज. आपण त्यांच्याबरोबर बसलो, काय खाऊ घालतोय, कुठं काय करतोय, तर आपण सुन्न होऊन जाऊ शकतो. कारण आपली समज, आपली ॲब्सॉर्ब करण्याची क्षमता क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटेटिव्हली वेगळी झालेली आहे. वाढलेली आहे असं म्हणत नाही आहे, वेगळी झालेली आहे त्यांची. ते आत्ता जस्ट ते फिगर आउट करतात, हे काय आहे, हे काय, ते काय, ते काय. सो ते करता करता त्यांची एकदा नजर बसली की मग त्यांना ते स्लो मोशन नको आहे, त्यांना जरा फास्ट हवं आहे. मग ते फास्टची सवय लागते. मग ते आपल्याला आता ऑगी अँड कॉक्रोचेस सारखे कार्टून्स असतात ना, ते इतके फास्ट होतं की डोळे दुखायला लागतात. पण त्यांची नजर इतकी तयार झालेली असते की मग ते बेबी टी व्हीवरून छोटा भीमवर कधी उडी मारतात आणि छोटा भीमवरून ऑगी अँड कॉक्रोचेसवर कधी जातात आणि त्याच्यानंतर ते सुद्धा त्यांना स्लो वाटतं. जसं मुलांचं वजन वाढतं झपाट्याने, आपलं तेवढं वजन वाढत नाही. जशी उंची वाढते झपाट्याने तशी आपली आता उंची वाढत नाही आहे. पण ते ॲब्सॉर्प्शन सुरुवातीला स्लो पण एक्सपोनेन्शियली त्यांची वाढ होते, समजेची सुद्धा, ॲब्सॉर्ब करण्याची सुद्धा. त्यामुळे डोळ्यावर ताण आपल्याला जितक्या फास्ट येतोय तेवढा त्यांना फास्ट येत नाही आहे. ताण म्हणजे काय, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त इमेजेस आपल्या समोरून जात आहेत तर डोळ्यावर ताण येतोय. पण त्यांना तो पिकअप करता येतोय, ती क्षमता आहे त्यांची, म्हणून ते एन्जॉय करतायत. मला त्रास होतोय पण मी एन्जॉय करतो असं कोणी म्हणत नाही. मला ज्याचा त्रास होतोय ते मी करत राहणार आहे अजूनही आवडीनं नाही. ते ॲब्सॉर्ब करू शकतात. एका लेवलनंतर त्यांना तो ताण जाणवतो तेव्हा ते थांबतात सुद्धा. पण जर हे त्यांनी बघितलं की ताण येण्याच्या अगोदरच, काही 5-10 मिनटं अगोदरच आपण मोबाईल बाजूला ठेवतो आपल्याला जेव्हा ताण येतो आणि हे बोलून दाखवलं की अरे बहुतेक आता थोडा ताण येईल, आधीच ठेवतो, म्हणजे उगीच ताण घेऊन मग त्याच्यावर जास्त विश्रांती घ्यायची गरज नाही. मग थोडा वेळ आराम केला, थोडंसं काहीतरी चेंज थोडंसं केलं, वेळ इकडे इकडं रेंगाळला की परत रिगेन झालो, परत ऊर्जा आली, परत मी बघितलं. तर हे मुलं बघतायत, हे मुलांना करू द्यावं. आणखीन एक समाजामध्ये किंवा असं दिसून येत आहे जनरली की जे मोबाईलचा वापर करणारी जी मुलं आहेत जनरली, ज्यांना अलाउड केले गेले, तर ती मुलं आयसोलेट होतात, समाजापासून डिस्कनेक्ट होतात. इवन घरात सुद्धा कोणी नातेवाईक आले तर त्यांना सुद्धा ते अटेंड करत नाहीत आणि त्यांना नको असतं लोकांशी कम्युनिकेट करणं. तर याच्याविषयी काय तुमचं म्हणणं आहे? हे बघा, मुलांची क्षमता प्रचंड आहे. आजच्या मुलांची नाही, आपली पण जेव्हा मुलं होतो आणि आधीच्या असंख्य पिढ्याच्या काय लहान मुलांकडे ॲब्सॉर्प्शन पॉवर प्रचंड आहे. आपल्याला तेवढं खाद्य मिळालेलंच नाही आहे कधी. टेक्नॉलॉजी आजची जी आहे त्याच्यामुळे ते खाद्य आता जवळपास ॲबंडन्सी त्याची झालेली आहे. ती घेण्याची त्यांची क्षमता आत्ताच्या मुलांची तशी आपली पण होती, पण आपल्यासमोर तो सप्लायच नव्हता. आपली डिमांड तेवढीच होती. म्हणून आपण आपल्या अगोदरची पिढी, प्रत्येक पिढीमध्ये ती लहान मुलं मोठ्या लोकांना वैताग आणायची. मोठी मंडळी वैतागायची, तेच तेच तेच, अरे गप आता, झोप आता, झोप आता. आपण झोपवलेलं आहे ना आपल्याला, आपण तेच करतो आपल्याला, झोप आता, झोप, पाळणा हलव, डोक्यात थापून कर, हे कर, ते कर, असं करून त्याला झोपवतो. आपल्याला एक दुपारी एक थोडीशी वामकुक्षी हवी असते, पण ती मुलं झोपत नाही, आपल्याला झोपू देत नाही. घरी शनिवार रविवारी असलो की असं वाटतं की आज तरी झोपू दे थोडा वेळ. आई अशी विनवणी करते, थोडा वेळ, मी तुला त्याच्यानंतर तुला हवं ते तुझ्याबरोबर टी व्ही बघतो, तुझ्यावर पिक्चर वगैरे, आपण काहीतरी खेळूयात, काही करूयात. त्यानंतर नाही. ती क्षमता लहान मुलांची इतकी अफाट आहे, तेवढा सप्लायच नव्हता आजपर्यंत. म्हणून आपण ॲक्च्युली तसे बधीर राहिलो. आपली बुद्धी आता फार आपण वापरलीच नाही आहे ना, आपली ऊर्जा आपण वापरली आहे. मोबाईलमुळे ती डिमांड पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण ती जी डिमांड आहे ती फक्त दृकश्राव्य आणि बुद्धी आणि इमोशनल आणि फिलिंग्स याबाबत, हाताने कामाचा विषय होत नाही, तो मात्र असमतोल झालेला आहे. सो मुलांना फिजिकल काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा रस राहण्यासाठी त्याची सुरुवातच करायला हवी आहे. त्याला पहिल्यांदा तुम्ही मोबाईल चिकटवला आणि त्याला गेम्स दाखवले
तुम्ही ॲप्स दाखवले की खेळ संपला. मग ते दुसरीकडे जाणार नाही, त्यातच खेळणार आहे. जरा थांबा ना. तुमच्या मोबाईलवर तुम्ही गेम्स इन्स्टॉल करू नका ना, त्याला दाखवू नका ना. तुम्ही नाही केलं तर तुमच्या घरात जे कोण येतात, काका मामा हे ते दाखवणार आहेत. त्यामुळे ते पण अवघड आहे. त्याला एक्सपोजर मिळणारच आहे कुठून ना कुठून. तो कुठेतरी लग्न कार्यात गेलाय, कुणाशी ते खेळत असतात, ते बघतो, आई मला पण हाच गेम हवा आहे, तो इन्स्टॉल करून टाकतो. मग त्यामुळे ते रोखणं चॅलेंजिंग आहे. मग नका रोखू. पण मग त्याच्यावर आउटिंगला शनिवार रविवारी तू फिरायला जा. अशा ठिकाणी जा तिथे रेंज नाही आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने जा की बॅटरी डाऊनच होईल लवकरच. चार्जेस करू नका आणि जा, निघा. थोड्या वेळ ती खेळता खेळता अरे बॅटरी डाऊन, टुंग संपलं. चार्जर आणला नाही, काही नाही. ठीक आहे, मग तो करेक्ट व्हायला वैतागेल थोडासा, तासभर वैतागेल. पण आपण काहीतरी खेळ निर्माण करतोय, काहीतरी गमती जमती बघतोय, काहीतरी बायनॉक्युलर घेऊन गेलोय, कॅमेरा घेऊन गेलोय, त्याच्यातून बघतोय गोष्टी. कुठे झूमध्ये गेलोय, कुठेतरी काहीतरी एखाद्या रिसॉर्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या, नुसतं बघणं पण नाही,